सांध्यापासून माध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला. अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांचे रायझिंग स्टार परभणी करतो आता खूप खूप स्वागत. सांध्यापासून माध्यापर्यंत जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहेत त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल सध्या चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर पावसाळ्यात आपण सर्वांनी कोंबड्यांना कशा पद्धतीनं द्यायला पाहिजे या ठिकाणी खाद्य, ज्या खाद्यामुळे आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांचं या पावसाळ्यात होऊ शकेल जास्तीत जास्त प्रमाणात पोषण. चला तर मग आपल्या मनात निर्माण झाले सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथे व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. चॅनल आत्तापर्यंत आपण सर्वांनी जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. जो चोंद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनात सुद्धा उपस्थित झाला. ज्या सवालाच्या अनुसार अखेर पावसाळ्यात कशा पद्धतीने द्यायला पाहिजे कोंबड्यांना या ठिकाणी आहार, की ज्या आहारामुळे पावसाळ्यात कोंबड्यांचं होऊ शकेल या ठिकाणी योग्य पद्धतीनं पोषण. जर पावसाळ्यात कोंबड्यांना योग्य पद्धतीनं खाद्य म्हणजे आहार दिला तर याच्यामुळे कोंबड्यांचं पालन पोषण योग्य पद्धतीनं होईल, ज्याच्यामुळे कोंबड्यांच्या अंडे उत्पादनात वाढ दिसून येईल, ज्याच्यामुळे कोंबड्यांच्या आजाराविरुद्ध लढण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होईल, ज्याच्यामुळे जास्तीत जास्त कोंबड्या तंदुरुस्त आणि निरोगी राहतील, ज्याच्यामुळे कोंबड्यांचा मृत्यूदर कमी राहून आपल्याला जास्तीत जास्त निव्वळ नफा या ठिकाणी प्राप्त होऊ शकेल. चला तर मग या सर्व प्रश्नांचा उलगडा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेऊयात आणि समजून घेऊयात की पावसाळ्यात कशा पद्धतीनं कोंबड्यांना द्यायला पाहिजे या ठिकाणी खाद्याचा आहार. तर बघा मित्रांनो, प्रत्येक ऋतुमान जेव्हा बदलतो तो या ठिकाणी वैशिष्ट्य घेऊन येतो. जर पावसाळ्याचा विचार केला तर पावसाळ्याचं वैशिष्ट्य काय, तर पावसाळ्यामध्ये धो-धो कोसळणारा पाऊस, त्यामुळं आसपास सगळीकडे असणारी हिरवळ. अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर याचा कोंबड्यांवरती प्रतिकूल परिणाम होत असतो. बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की कोंबडी ही शीतरक्तपेशी असणारा पक्षी आहे. याचा अर्थ काय की बाहेरच्या वातावरणाशी तिला जुळवून घ्यायला त्रास होत असतो. बाहेरच्या वातावरणात जो बदल होत असतो त्या बदलाशी अनुकूलन करण्यास तिला वेळ लागतो. त्याच्यामुळे बाहेरच्या वातावरणात जसा बदल होतो तसा बदल तिच्या शरीरात होतो. जर पावसाळ्याचा विचार केला तर पावसाळ्यामध्ये बाहेरच्या वातावरणामध्ये तापमान खूप जास्त घटते. अशा परिस्थितीमध्ये काय होते, कोंबडीच्या शरीरातलं सुद्धा तापमान कमी होते. त्याचबरोबर बाहेरच्या वातावरणामध्ये पावसाळ्यात काय होत असते, पाण्याचं प्रमाण खूप वाढते. तर अशा परिस्थितीमध्ये कोंबडीच्या शरीरातील पाण्याची लेवल सुद्धा खूप जास्त प्रमाणात वाढते. जर याला विचारात घेतलं तर आपल्या कोंबडीवरती फार प्रतिकूल परिणाम पावसाळ्याचा होत असतो. जर याच्यावरती उपाययोजना आपण केली नाही तर आपल्या कोंबडीचा हाकनाक जीव जाऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये कोंबडीचा आहार हे सांभाळणं पावसाळ्यात अत्यंत गरजेचे आहे. जो कुक्कुटपालक बांधव हा पावसाळ्यामध्ये खाद्याचं नियोजन योग्य पद्धतीने ठेवणार त्याच्या कोंबडीचा व पिल्लांचा जीव एकीकडे वाचेल, दुसरीकडे कोंबड्यांचं व पिल्लांचं वजन वाढेल, तिसरीकडे कोंबडी आणि पिल्लं तंदुरुस्त राहतील, ज्याच्यामुळे त्याचा फार्महा व्यवस्थित राहून भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा त्यास प्राप्त करून देईल. चला तर मग आता खाद्य नियोजन कशा पद्धतीने करायला पाहिजे ते समजून घेऊया. बघा मित्रांनो, खाद्य नियोजनाचा विचार करत असताना कधीही लक्षात घ्या की आपल्याला पावसाळ्यामध्ये अपोजिट फीड मेथडचा वापर हा करावा लागणार. आता इथं अपोजिट फीड मेथड काय ते समजून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्यापाशी असणारी कोंबडी आणि कोंबड्यांचे पिल्लं स्वतःच्या शरीरातलं तापमान कमी करू शकत नाहीत आणि वाढवू शकत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या, पावसाळ्यामध्ये कोंबडीच्या शरीरातलं तापमान हे कमी असते आणि पाण्याचं लेवल अधिक असते. अशा परिस्थितीमध्ये कोंबड्यांना पावसाळ्यात रोगराईपासून दूर ठेवायचं असेल तर त्यांच्या शरीरातील तापमान हे वाढायला हवं आणि पाण्याची जी वाढलेली लेवल आहे ती कमी व्हायला हवी. मग याला या ठिकाणी आपण कोणत्या फीडनं मॅनेज करू शकतो बघा. तर लक्षात घ्या मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला जे खाद्य द्यायचे ते उलट पद्धतीचं द्यायचे. म्हणजे कसं
की कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढवणारं मग असणारं खाद्य कोणतं आहे? तर कोंबडीचं शरीर ओलं आहे म्हणून त्या ठिकाणी कोंबडीच्या शरीरातली ओलेपणा कमी करण्यासाठी कोंबडीला कोरडं खाद्य द्यायचं आहे आणि कोंबडीच्या शरीरातील तापमान कमी झाले म्हणून ते तापमान वाढवण्यासाठी आपल्याला तापमान वाढवणारे खाद्य द्यायचे म्हणजे गरमीयुक्त खाद्य द्यायचं. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पावसाळ्यात कोंबड्यांना जास्तीत जास्त कोरडं खाद्य आणि उष्णतायुक्त खाद्य द्यायचे. मग आता हा फॉर्म्युला कशा पद्धतीने सेट आउट करायचा तुम्हाला सांगतो समजावून, की ज्याच्यामुळे तुमचा खाद्य खर्च वाढणार नाही, पण तुम्हाला सगळे रिझल्ट हे पॉझिटिव्ह मिळतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आपल्या कोरड्या आहाराचा विचार करायचा आहे. तर कोरड्या आहाराचा विचार करत असताना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की गिरणीखालचं पीठ हे फार स्वस्त मिळतं आहे आणि याच्यामुळे गिरणीखालच्या पिठाचा वापर जास्तीत जास्त आपल्याला करायचा आहे. आता याचा फॉर्म्युला कसा सेट करायचा तुम्हाला सांगतो की जेवढं खाद्य आपल्या कोंबड्या खातात त्याच्या 20% आपण गिरणीखालचं पीठ द्यायला काही हरकत नाही. हे जर पीठ याहीपेक्षा अधिक दिलं तर कसल्याही प्रकारचं नुकसान नाही, परंतु तुम्हाला कितपत पीठ उपलब्ध होते हा सुद्धा महत्त्वाचा इथं मुद्दा आहे. आता जर आपण बघितलं तर सामान्यतः जेवढं कोंबडी आणि कोंबडीचं पिल्लं खाद्य खातात त्यांच्या एकूण खाद्याच्या 20% तुम्हाला या ठिकाणी पीठ द्यायचं. समजा तुमच्या कोंबडीचं व पिल्लांचं खाद्य उदाहरणार्थ आपण काय पकडूया, की समजा 100 कोंबड्या तुमच्यापाशी आहेत. तर 100 कोंबड्या दिवसाला किती खाद्य खातात? एक ऑन अ ॲव्हरेज आपण 120 ग्रॅम पकडलं तर जवळपास 12 किलो खाद्य खातात. मग 12 किलोच्या हिशोबानं जर आपण 20% खाद्य पकडलं तर 2.4 किलो म्हणजे 2.5 किलोच्या आसपास आपल्याला या ठिकाणी पिठाचा वापर प्रति दिवस पावसाळ्यात खाद्य म्हणून करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जर आपण सर्वांनी बघितलं तर आता पावसाळ्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी गरमी असणारं खाद्य द्यायचं. मग गरमी कशा-कशात आहे? तर तुम्हाला सांगतो गरमी गव्हात आहे, गरमी बाजरीत आहे, गरमी या ठिकाणी थोडीफार प्रमाणात मक्यात आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे पुन्हा 20% मक्याचा भरडा 10% आणि 10% मध्ये गहू आणि बाजरी 5-5% घ्यायचे असून असं एकूण 20% पुन्हा खाद्य नियोजन करायचे. जर 100 कोंबड्या असतील त्या जर दिवसाला 12 किलो खाद्य खात असतील तर याच्यामध्ये 1.25 किलो मक्याचा भरडा द्यायचा आहे आणि 1.25 किलो तुम्हाला गव्हाचा भरडा आणि 1.25 किलो बाजरीचा भरडा करून द्यायचा आहे. म्हणजे पहिलं खाद्य झालं पिठाचं 2.5 किलो आणि हे 2.5 किलो एकूण 5 किलो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्या कोंबड्यांना आपल्या या ठिकाणी अंडे उत्पादन वाढण्यासाठी लेयर फीडचा वापर करायचा. आता लेयर फीड किती द्यायचं हे पण समजून घ्या. तर लेयर फीडचा वापर आपल्याला काय करायचा आहे, की एकूण खाद्याच्या जवळपास 20% करायचा आहे. म्हणजे तुम्ही सामान्यतः जर बघितलं तर 12 किलोमध्ये 20% म्हणजे 2.4 किलो म्हणजे 2 ते 2.5 किलोच्या आसपास आपण इथं लेयर फीड हे देऊ शकतो. म्हणजे लेयर फीडचा वापर तुम्हाला किती करायचा आहे तर 2 ते 2.5 किलो प्रति 100 कोंबड्या. तर याच्या पद्धतीने त्यांची अंडे तयार करण्यासाठी जी गरज आहे ती सुद्धा भागून जाईल. शरीरातील उष्णता वाढायला मदत होईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कोंबडीचं अंडे उत्पादन आणि वजन या दोन्हीमध्येही त्या ठिकाणी सकारात्मक बदल दिसून येईल. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आता हे झालं आपलं एकंदर या ठिकाणी कॅल्क्युलेशन 60%चं. आता उरलेल्या 40% काय करायचं आहे खाद्य खर्च वाचवणं पण गरजेचं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो सांध्यापासून बांध्यापर्यंत सर्व कुक्कुटपालक बांधवांना मच्छी वेस्टेज फार स्वस्त मिळते. तसं बघायला ते गेलं तर हे मच्छी वेस्टेज फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळते. तर आपल्याला काय करायचं आहे थोडं कष्ट करून मच्छी वेस्टेज कुठं मिळते बघायचं कारण मच्छीमध्ये काय असते एक विशिष्ट प्रकारची गरमी असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की मच्छी वेस्टेजमध्ये ऑइलनेस असते. मच्छी वेस्टेजमध्ये त्या ठिकाणी कॅल्शियम, फॉस्फरस, लोहा असते. त्याच्यामुळे मच्छी वेस्टेजचा जर आपण वापर 20% केला तुम्हाला सांगतो कोंबड्यांचे अंडे उत्पादनात वाढ होते. कोंबड्यांचा आजाराविरुद्ध लढण्याच्या क्षमतेत वाढ होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोंबड्यांचं वजन वाढायला सुद्धा मोलाचं सहकार्य होते. शिवाय कोंबड्यांचा खाद्य खर्च हा 0 व्हायला मदत होते. तर अशा परिस्थितीमध्ये आपण 100 कोंबड्यांसाठी दिवसाला 2.5 ते 3 किलोपर्यंत मच्छी वेस्टेज द्यायला काही हरकत नाही. हे 20 ते 25% पर्यंत जाईल, पण याचं प्रमाण 4-5% कमी अधिक झालं तर कसल्याही प्रकारचं नुकसान नाही. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जे शिल्लक 20% आहे, कारण आतापर्यंत आपण 80% पर्यंत पोहोचलो. आता शिल्लक 20% नियोजन करत असताना तुमच्यापाशी आता उकिरडा, शेणखते, बाहेर मुक्त संचार पद्धतीमध्ये कोंबड्या तुम्ही सोडता तिथं खाद्य नियोजन होऊ शकते. काही जणांकडे आजोल आहे तिथं वापर करू शकतात. भाजीपाला वेस्टेज याचाही वापर करू शकतात. म्हणजे ज्याच्या त्याच्या परीनं ह्या 20%चं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. पण लक्षात घ्या पावसाळ्यामध्ये 20% आपल्याला गिरणीखालचं पीठ, 20% याच्यामध्ये 10% मक्याचा भरडा, 5% गव्हाचा भरडा, 5% बाजरीचा भरडा, त्याच्यानंतर 20% लेयर फीड, त्याच्यानंतर 20% मच्छी वेस्टेज आणि उरलेलं 20% आपापल्या हिशोबाने आपल्याकडे जे
उपयुक्त घटक फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतात, त्यांचा तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेट करून उपयोग घेऊ शकता. जर आपण अशा पद्धतीने नियोजन केलं तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो कोंबड्यांचा आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढून तुमच्या कोंबड्या आजारी पडणार नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढते व त्याचबरोबर कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत आहे. याच्यामुळे कोंबडीला निरोगीपणा वाढायला मदत होईल, कोंबडी तंदुरुस्त होईल, ज्यामुळे अंडे उत्पन्नात जबरदस्त वाढ, वजनात जबरदस्त वाढ, कोंबडीची ग्रोथ चांगली आणि शायनिंग चांगली होईल आणि खाद्य खर्चसुद्धा आटोक्यात राहील. तर याच्यामुळे तुम्हाला भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कधीही कोणीही वंचित करू शकणार नाही. तर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी पावसाळ्यात या ठिकाणी कोंबड्यांना खाद्य द्यायला हवं. जो कुक्कुटपालक बांधव या पद्धतीनं खाद्य देईल तर त्याच्या फार्मच्या माध्यमातून त्याला मिळणारा निव्वळ नफा पावसाळ्यात जास्तीत जास्त प्राप्त होऊ शकतो. हे झालं फार बारकाईचं नियोजन. असंच बारकाईचं नियोजन पाहिजे असेल आणि या व्यवसायातून जर लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी उपयुक्त मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. हे मार्गदर्शन आपण रायझिंग स्टार परफॉर्मन्सच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून देत आहोत. जर आपल्याला हे उपयुक्त मार्गदर्शन हवं असेल तर आज रायझिंग स्टार परफॉर्मन्सच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्या. रायझिंग स्टार परफॉर्मन्सच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा आहे लेखन सरांशी, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. तुम्ही कॉल केला की लेखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लेखन सर काय करतील, तुम्हाला व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 0 88 460 म्हणजे 8265088460 पाठवतील. याच्यावर मग 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा. असं केल्याने अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुमचं रजिस्ट्रेशन होईल, ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल, ज्याच्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण. ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते, ज्यात पहिल्यांदा लेक्चर होते. त्याच्यानंतर सेगमेंट नंबर 2मध्ये वेदर बुलेटिन, की या आठवड्यापासून पुढच्या आठवड्यापर्यंत वातावरण कसं राहणार व त्या परिस्थितीमध्ये कोंबड्यांवरती व पिल्लांवरती वातावरणाचा कसा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, त्यापासून त्यांचा बचाव करण्यासाठी कोणत्या औषधोपचाराचा वापर करायचा की ज्यामुळे आपल्या फार्मवरची कोंबडी व पिल्लं तंदुरुस्त राहतील. सरतेशेवटी जेवढे काही प्रश्न आठवड्याभरात निर्माण झाले असतील त्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे सेगमेंट नंबर 3 प्रश्न उत्तरेमध्ये दिली जातात. ही लाईव्ह असतात. इतर दिवशी काय प्रश्न निर्माण झाले तर या प्रश्नांची उत्तर आपण लखन सरांकडून घेऊ शकता. दुपारी 3 ते 8च्या दरम्यान. त्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. त्याचबरोबर कुक्कुटपालक बांधून आपण जर ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झाल तर मुख्य 4 फायदे आपणास होणार. नंबर 1, कोंबड्यांचा पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होईल. नंबर 2, शेड कसा उभारायचा याबद्दल माहिती मिळेल, ज्यामुळे आपली पैशाची, वेळेची, मेहनतीची आणि जागेची बचत होईल. नंबर 3, आपल्यापाशी असणारे कोंबडी आणि पिल्ले यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल माहिती मिळेल, ज्यामुळं आपल्या कोंबड्या व पिल्लं आजारी पडणार नाही आणि पडले तर तात्काळ त्यांना कोणता उपाय करायचा, कोणतं औषध द्यायचं हे सांगितलं जाते, त्यामुळे मृत्यूदर कमी राहण्यास होईल मदत. चौथा फायदा काय की आपल्यापाशी असणारी कोंबडी, त्यासोबत कोंबड्यांची पिल्लं, कोंबड्यांची अंडे व कोंबडे यांची विक्री कधी, कुठे, कशी करावी याबद्दल सखोल माहिती व मार्गदर्शन दिले जाते, ज्यामुळे विक्रीचं टेन्शन राहत नाही. तर अशा पद्धतीने उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं व दिले जाते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो परिपूर्ण. ज्यांना ज्यांना खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुटपालनाचा व्यवसाय करून व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे, त्यांनी आजच रायझिंग स्टार परफॉर्मन्सच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्यावा. यासाठी कॉल करावा. लखन सरांना नंबर आहे 84 21 82 62 62. याबरोबरच आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर मोफत सामील व्हायचं असेल तर आपण होऊ शकतात. यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. आता बघा मित्रांनो, आजचा व्हिडिओ काय होता की पावसाळ्यात कशा पद्धतीनं कोंबड्यांना खाद्य द्यायचं की ज्यामुळे त्यांचं पोषण होऊन तुम्हाला जास्तीत जास्त नफा प्राप्त होऊ शकेल. या व्हिडिओबद्दल व कुक्कुटपालनाबद्दल काही प्रॉब्लेम, अडचणी, समस्या असतील तर पाठवत चला. यावर व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न मी करत राहील. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कुक्कुटपालक बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्याचा व्हिडिओ शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणार प्रतिकूल आपल्या मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परफॉर्मन्स मिळत राहील सातत्याने. तो पण सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजचे आवडता आपला मित्र उद्या हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.